सद्गुरू पाई माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण निरीक्षण परीक्षणमध्ये 197वा जो परीक्षण निरीक्षण मांडलेला आहे त्याबद्दल स्पष्टीकरण जरा करायचं आहे. मी म्हणणारी व्यक्ती म्हणजे मुळात शक्ती आहे, म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या ठायी मनशक्ती आहे. तीच कल्पनाशक्ती, धारणाशक्ती, भावनाशक्ती अशा अनेक शक्तींचा एकत्रित समूह आहे. कल्पनाशक्ती, इच्छाशक्ती, भावनाशक्ती मनाच्या ठायी श्रद्धेने साकार रूपाने पाहणं म्हणजे जागृती स्वप्न पाहणे होय. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो अशी स्वप्ने साकार होतातच, हा ईश्वरी नियम आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असे सर्वांच्या कल्याणाचे स्वरूपानुभवाचे स्वप्न पाहणारा मी साक्षी आहे. थोडक्यात जागृतीत स्वप्न पाहणं. आता जागृतीत स्वप्न पाहणं म्हणजे नेमकं काय की आपल्या ज्या अनेक इच्छा असतात, काही कल्पना असतात, कधी भावना असतात, ह्या सर्व साकार झालेल्या पाहणं म्हणजे जागेपणी स्वप्न पाहणं. म्हणजे गाढ झोपल्यावर स्वप्न पडतातच, हा निसर्ग नियम आहे. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण स्वप्नात असतो, कधी गाढ झोपेत असतो. गाढ झोप आणि स्वप्न अवस्था अशा दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात होत असतात. पण जागेपणी आपल्याला आपली एखादी इच्छा पूर्ण होणं हा भाग खरा म्हणजे जितकं सहज जितकं आपण स्वप्न पाहतो तितकंच ते सत्य असतं. आणि ते साकार झालेलं पाहणं हाही निसर्ग नियम आहे. दोन्ही आपल्याकडे जी मनाची शक्ती ती प्रचंड आहे की त्या शक्तीचा व्यवस्थित वापर करणं, योग्य पद्धतीने वापर करणं हे जर आपल्याला समजलं तर आपल्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून हे असं का होतं, कशामुळे होतं ते आपण नेहमी सांगतो की हा जो नियम आहेत सगळे की क्रिया प्रतिक्रिया जसं नियम आहे किंवा या नियमाचा उपसिद्धांत सांगितलं जसा आपला विचार तसा जीवनाला आकार आहे. जसा विचार करतो तो जीवनाला आकार येतो. का विशिष्ट इच्छा असते, आपल्याला हे हवं आहे ते हवं आहे, अमुक एखादी गोष्ट हवी आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला तेवढे कदाचित पैसे म्हणा किंवा तशी परिस्थिती नसल्यामुळे ती इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाही. पण मनापासून जर आपण ती इच्छा मनात धारण केली आणि त्या पद्धतीने चिंतन केलं की त्या पद्धती होत आहे ह्या भावनेत पाहिलं तर ती सुद्धा इच्छा पूर्ण होते. म्हणजे मनाचं जे शास्त्र आहे किंवा मनाची शक्ती आहे ती इतकी प्रचंड आहे की आपल्याला ते कळत नाही. की बऱ्याच वेळेला आपण बाहेरच्या गोष्टी कशा मिळवायच्या ह्याचा विचार जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने मिळवतो, कधी मिळवत नाही. परंतु मनाच्या शक्तीचा जर वापर आपण व्यवस्थित केला तर बऱ्याच इच्छा आपल्या आपण पूर्ण करू शकतो किंवा पूर्ण होतात हे पहिलं लक्षात ठेवायचं. पण त्यासाठी आपल्या हा जे शास्त्र आहे हे मनाचं हे व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणून जागृतीत स्वप्न पहा असं बरंच तत्वज्ञानी संत सांगत असतात की स्वप्न पाहायचं म्हणजे काय, आपल्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होणं. आता इथे बऱ्याच वेळेला आपण अशा गोष्टी मागाव्यात की न मागाव्यात असे बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न पडतो. पण खरं सांगू, जीवन जगताना तुम्हाला जे हवं आहे ते मागण्यात काही चुकीचं नाही. आता आपल्याला खूप पैसे हवेत, ऐश्वर्य हवं किंवा आपल्याला अमुक एखादी वस्तू हवी, तर तिथे ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा जर आपण आणली
आणि श्रद्धापूर्वक ती वस्तू मिळत आहे ह्या भावात जर आपण राहायला लागलो तर ती वस्तू प्राप्त होणं हे सहज असतं. ती वस्तू कधी इच्छा पूर्ण होते. आणि म्हणून आपल्याला ह्या मनाचा व्यवस्थित वापर करून घेता आला पाहिजे. त्यासाठीच तर मनाची शक्ती आहे. ती शक्तीचा दुरुपयोग पण बरेच लोक करू शकतात की नको नको त्याही गोष्टी लोक मागतात आणि नको नको त्या गोष्टी त्यांना प्राप्त होऊ शकतात. परतही मी सांगतो म्हणजे असं नाही की मन चांगला किंवा वाईट गोष्टी देणार चांगल्याच गोष्टी देणार असंही नसतं. म्हणून काय मागायचं ते आपण ठरवायचं असतं. इथे शहाणपणावं काय मागायचं, कसं मागायचं, किती मागायचं, इथे शहाणपणावं. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टी कशा मिळतात. इथे मी बऱ्याच वेळा सांगतो ह्याला एक आकर्षणाचाही नियम म्हणतात, क्रिया प्रतिक्रिया हा एक नियम म्हणतात की इथे कोणतीही गोष्ट आता अगदी सायंटिफिकली जर तुम्हाला ती मिळवायची असेल तर कसं काय कधी कधी आपल्याला मिळते कधी कधी मिळत नाही असं बऱ्याच वेळा होतं की बऱ्याच वेळेला हे आपण ज्यावेळेला पाहायला लागतो की वस्तू आपल्याला मिळेल की न मिळेल अशी शंका असेल तर मिळणार नाही. दोन गोष्टी असतात. मनात शंका असेल तर ती गोष्ट मिळणार नाही. म्हणजे ती श्रद्धा हवी. मनाचीच मनावर श्रद्धा हवी की या पद्धतीने आपण जर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर हे मनाच्या शास्त्र किंवा मनाच्या शक्तीचा जर वापर करायचा ठरवला तर सर्व काही आपल्याला प्राप्त होऊ शकतं. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे महत्वाची आहे ती श्रद्धा पाहिजे. सर्वात महत्वाचं श्रद्धा पाहिजे. आणि आपण आणखीन एक वेगळ्या पद्धतीने सांगत असतो. आता हे जे शास्त्र आहे तिथे मग तुम्हाला जर आपण जर इथे अहंकार वाढेल किंवा बऱ्याच वेळेला पारंपरिक परमार्थामध्ये स्वतःसाठी मागणं चुकीचं आहे असं समज होतं. म्हणजे बऱ्याच संतांना ही शक्ती माहिती होती. म्हणजे संत पदाला जी बरीच मंडळी झाली त्या शक्तीचा वापर त्यांच्याकडनं सहज होऊ शकत होता. पण त्यांनी स्वतःसाठी काहीच मागायचं नाही ठरवलं. इतरांसाठी त्याचा उपयोग त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण खरा उपयोग हा स्वतःसाठी जे हवं ते मागण्यातून हे लवकर प्राप्त होतं. जी इच्छा आपली पूर्ण करायची असेल ती ज्याची त्याने केली पाहिजे. पण आपल्या स्वतःसाठी मागायचं म्हणजे तो काहीतरी स्वार्थ होतो असा खरा एक पूर्वी पारंपरिक परंपरेमध्ये किंवा पारंपरिक अध्यात्मामध्ये ही एक भावना आहे की त्याच्यामुळे देवा वाढेल किंवा अहंकार वाढेल असा सगळा भाग येतो. इथे महत्वाचं लक्षात ठेवायचं की आपला जन्म कशासाठी आहे? आनंदासाठी. मग आनंदात राहण्यासाठी तुम्हाला जे जे हवं आहे ते आपल्याला मिळवणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आलं लक्षात की आपल्याला जे जे हवं आहे. आता तुम्हाला हे असं का? कारण त्यासाठीच आपलं जीवन आहे. जीवनात आपल्याला आनंद हवा आहे, सुख हवं आहे, समृद्धी हवं आहे, यश हवं आहे. हे सगळं जेव्हा आपण पाहत असतो तर त्यासाठी जीवन असल्यामुळे ते मिळवणं काही चुकीचं नाही किंवा ते मागणं काही चुकीचं नाही. पण एक लक्षात ठेवायचं ज्या मागण्यातून इतरांचं जर अहित होत असेल तर ते मागणं मागू नये. का? क्रिया प्रतिक्रियेचा नियम परत दुसरा आपल्याला लागू होतो. कारण आपण आपल्या मागण्यातून इतरांचं अहित मागत असू तर अहित करण्याचा प्रयत्न करत असू तर त्याच्यातून निसर्ग नियमाप्रमाणे आपलं पहिलं अहित होणं. म्हणजे हे सगळे शास्त्र व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे की दुसऱ्याच्या अहिताचा विचार नको. आपल्या हिताचा विचार असावा आणि सर्वांच्या हिताचा विचार असावा. एक पहिलं शास्त्राचा पहिला नियम समजा जे मागाल ते कोणाच्या अहिताचं असता कामा नये, कोणाचं वाईट व्हावं हा विचार असता कामा नये. म्हणून पहिलं मागणं पहिला हा नियम समजून घ्यायचं की आपल्यालाही सुख हवंय किंवा आपल्याला जे हवंय ते सर्वांनाही मिळावं. याला मिळू नये मलाच मिळालं पाहिजे असा काही विचार करू नका. कारण त्यामुळे मन संकुचित होतं. दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायची की हे मन असं म्हणून जे आहे ती ईश्वरी शक्ती आहे.
हे पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणजे मागताना मी हे मुद्दाम व्यवस्थित हे समजून घ्या की याच्यातून मागताना तुम्हाला सगळं काही मिळू शकतं. पण हे शास्त्र व्यवस्थित समजलं की हे सगळं काही तुम्हाला हवं ते मिळू शकतं. म्हणून शक्ती आहे म्हटलं. जागृतीत स्वप्न पाहणं म्हणजे नेमकं काय? जागृत आपली इच्छा साकार झालेला पाहणं म्हणजे स्वप्न. स्वप्न म्हणजे जागृतीतलं स्वप्न. गाढ झोपेमधलं स्वप्न वेगळी असतात. ती कशी सहज अंतर्मनाकडनं आपल्याला अनुभवाला येतात की अंतर्मनाचं सगळे स्वप्न म्हणजे अंतर्मनाचंच कार्य आहे. खरं म्हणजे प्रत्यक्ष आपण पाहत असतो स्वप्न. तसं आपल्या इच्छा कल्पना भावना प्रत्यक्ष पहा पूर्ण होत आहेत. होणार नका म्हणू, झालं नका म्हणू, आहेत म्हणा. म्हणजे आणखीन महत्वाचं मुख्य मागणं हे वर्तमानात मागायचं असतं. म्हणजे होत आहे ह्या भावात जेव्हा हे इच्छा कल्पना किंवा भावना आपल्याकडनं साकार झालेली पाहत असू तर ती इच्छा कल्पना लवकरात लवकर साकार होत असते. म्हणजे अशक्य असं कोणतीही गोष्टी जगात नाही या शक्तीसाठी खरं सांगायचं तर. पण तिथे प्रचंड श्रद्धा हवी. आणि ही प्रचंड श्रद्धा एका बाजूने लक्षात घ्यायची. कशी होईल तर तिथे ईश्वरी शक्तीचा विचार असायला हवा. म्हणजे इथे परमार्थ पण आणि स्वार्थ पण आहे आणि प्रपंच पण आहे. तिन्ही गोष्टी. ईश्वरी शक्ती आहे हा एक बोध आपल्या मनामध्ये सातत्याने असायला हवा. मला हवं असं जेव्हा आपण देहभावातून म्हणतो तिथे अहंकार प्राप्त होतो. आणि त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी जर आपल्याला मिळायला लागल्या तर तो अहंकार अधिक फुगत जातो. त्याच्यामुळे अधिक अचानक त्याच्यामध्ये विकृती निर्माण होऊ शकते. पण ही गोष्ट ही ईश्वरी कार्य आहे. हे ईश्वरी शक्तीचं कार्य आहे. आणि हे जीवन ईश्वरी शक्तीचं आहे. ह्या बोधामध्ये मागा. अहंकारापासून आपल्याला सुटका होईल. म्हणजे अहंकारापासून सुटका म्हणजे ज्यासाठी आपण अहंकारातून आपल्याकडे अनिष्ट भावना अनिष्ट गोष्टी त्या येणार नाहीत. ईश्वरत्व म्हणजे दिव्यत्वाचा विचार लक्षात ठेवायचा की ते सर्वत्र हे जे आहे ते दिव्यत्व आहे. म्हणून आपल्या स्वतःच्या ठिकाणी म्हणून आपण स्वयंस्मरणामध्ये सेशन घेत असतो की संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप. हे प्रत्यक्ष अनुभवायचा प्रयत्न करा की खरोखर दिव्य स्वरूप आहे, खरोखर ज्ञान स्वरूप आहे, खरोखर आनंद स्वरूप आहे. मी सजेशन घेताना सुद्धा हे सजेशन अशा पद्धतीने घ्यायचे असतात की त्याचा खरोखर आपल्याला आपण ते आहोत. उगीच कल्पना नाहीये ते प्रत्यक्ष आहे या भावामध्ये घ्यायला लागा. केवढा मोठा सुंदर परिणाम होईल ते तुमच्याच लक्षात येईल की ही जी सजेशन म्हणजे काय त्याचा जो बोध आहे ना तर इथे तोच भाग आहे की सतत ते दिव्यत्वाचं सतत आहे ह्या भावात विचार करायला लागा. शरीराच्या ठिकाणी आरोग्य मिळेल, शरीराच्या ठिकाणी शक्ती प्राप्त होईल आणि ज्या ज्या इच्छा मागायच्या त्या इच्छाही पूर्ण व्हायला लागतात. म्हणून इच्छा पूर्ण होणं किंवा भावना किंवा कल्पना आपल्या काही पूर्णत्वाला यायला हव्यात असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यात काही वावगं नाही, काही चुकीचं नाही. किंबहुना ह्या शक्तीचा तुम्ही व्यवस्थित उपयोग करून घेता आहात हा त्याचा अर्थ आहे लक्षात ठेवा. म्हणजे अगदी समजून घ्या की बऱ्याच वेळेला काय होतं आपण अध्यात्मामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा गोष्ट सांगून लक्षात येईल तुम्हाला. एकदा विवेकानंदांना काही गोष्टी हव्या होत्या पण ते मनात ठेवायचं की कसं मागायचं कसं बोलायचं असं वाटायला. तर रामकृष्ण परमहंसांना काय म्हणायचं तुझी जी काय इच्छा असेल ना काली मातेच्याकडे जाऊन तू, पण ते काली मातेचे भक्त होते आणि तेव्हा तुझं ऐकतं आणि तू मातेकडे माग तुला मिळेल. ते आतमध्ये जायचे काली मातेला पण मागायला त्यांना संकोच होता. अरे मी माझ्यासाठी कसं मागू आणि परत बाहेर यायचे. असं 2-3 वेळा झाले. तर तेव्हा काय झालं तर मला माझ्यासाठी स्वतःसाठी मागता येत नाही. खरं म्हणजे ती चांगली अवस्था आहे, वाईट नाही. पण हा जो बोध आहे की बाबा त्याच्यामुळे त्यांनी मागितलं नाही आणि मी स्वतःसाठी मागितलं, मी स्वतःसाठी त्यांना मागायचं होतं. खरं म्हणजे स्वतःसाठी किंवा इतरांसाठी तुम्ही जे मागत असाल ते जर चांगलं असेल ना मागायला काही हरकत नाही. आता आपल्याला ऐश्वर्य संपन्न जीवन हवं, काय वाईट इच्छा आहे. समृद्ध जीवन हवं, सुखशांती हवी. हा जो बोध आहे आपल्याला हवा आहे. समजा मला हवं आहे असं तुम्हाला वाटतं. हे मला हवं म्हणजे कोणाला हवं आहे विचार करा. मला म्हणजे हे ईश्वरी शक्तीला हवं आहे. मग ह्या ईश्वरी शक्तीचं हे कार्य आहे
की जिथे जिथे ईश्वरी शक्ती आहे तिथे ऐश्वर्य आहे, तिथे समृद्धी आहे, आनंद आहे, सुख आहे, शांती आहे, यश आहे, या सर्व गोष्टी आहेत. म्हणून ज्याला आपण भगवान म्हणतो त्यावेळेला तिथेही सांगितलं जातं भगवान म्हणजे काय, की तिथे सर्व गोष्टी, सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे ऐश्वर्यवंत असतं, भाग्यवंत असतं, तिथे समृद्धी आहे. किंबहुना आपण विश्वाकडे पहा की जी परमेश्वरी शक्तीतून जे हे विश्व निर्माण झालं आहे तिथे ऐश्वर्य पण आहे आणि समृद्धी पण आहे. मूळ स्वरूपातून समजा, नुसतं स्वरूपातून सर्व विश्वाकडे पहा की पंचमहातत्व वेगळी वेगळी जरी असली की प्रत्येकाच्या तत्वामध्ये समजा वायू तत्व आहे, तिथे ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, निरनिराळे घटक आहेत. ही विविधता हे ऐश्वर्य आणि मुबलक आहे ही समृद्धी. दोन गोष्टी, ऐश्वर्य आणि समृद्धीतला फरक लक्षात घ्यायचा की विविध अंगाने त्या गोष्टीचे प्रगट होतात ते ऐश्वर्य असतं. म्हणून आपल्याकडे ऐश्वर्य आहे असं एखाद्या स्त्रीकडे भरपूर दागिने असतात बघा, ते मग बांगड्या आहेत, पटल्या आहेत, लक्ष्मी हार आहे, आणखी असा हार आहे तसा, मग ती काय करते दाखवायला असं सगळं अंगावर घालतात. बरं आता हल्ली घाबरता घालायला ते वेगळा भाग की इथे अंगावर घालून बघा ऐश्वर्यवंत वाटतं. म्हणजे आता महालक्ष्मीचा फोटो बघा काय असतं, सगळं सोन्याने मडलेली आहे, मग ऐश्वर्यवंत आहे असं म्हणतो ना. ऐश्वर्यवंत ते विविधतेने ते सोन्याचे अलंकार घातलेले आहेत म्हणून ते ऐश्वर्यवंत आहेत असा एक बोध असतो. आपल्यालाही ऐश्वर्यवंत व्हायला काही हरकत नाही. खरं सांगतात मनात कशाला शंका ठेवायची, हवं आहे आता हवं आहे. आपण ऐश्वर्यवंत आहोत ह्या भावात राहायला लागा. ही शक्ती तसं तुमच्या जीवनामध्ये ते साकार करू शकते की करण्याचं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये आहे. फक्त ती सायंटिफिकली तुम्ही कसं करता, कारण शास्त्र आहे, चमत्कार नाही. लक्षात ठेवा ही शास्त्र आपल्याला. म्हणून म्हटलं पहिलं म्हणजे श्रद्धा पाहिजे, खूप श्रद्धा असेल, मनाच्या शक्तीवरती श्रद्धा हवी. मागण्यासाठी कसलाच संकोच नका, कारण हे सगळं जीवन ईश्वरी शक्तीचं आहे. हा दुसरा बोध लक्षात घेतला. तिसरा बोध मागायचं ते वर्तमानात मागायचं. होत आहे हा शब्द आहे लक्षात घ्या की ही सगळी गोष्ट प्राप्त होत आहे. तुमच्या कितीतरी इच्छा असतात पण आपल्याला वाटतं आपल्या हातात नाही. आपल्या हातात नाही तर नाहीच आणि आपल्या हातात आहे तर आहेच. दोन्ही तुमच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून, ज्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहता तिथे ते सगळं आहे. म्हणून अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही, सर्व गोष्टी शक्य होत आहेत. फक्त हे शास्त्र व्यवस्थित आपल्याला जीवनामध्ये वापरता आलं पाहिजे. म्हणून म्हणून इथे श्रद्धा हवी. श्रद्धेने जेव्हा बऱ्याच वेळा माणसं नवस करतात की देवाकडे जाऊन, देवळात सर्वसाधारण माणसं आपल्या कुठेतरी श्रद्धास्थानाकडे जातात, गणपतीच्या देवळात जातात किंवा शंकराच्या देवळात जातात आणि अगदी श्रद्धेने अगदी तू देणार आहेस या भावातून मागत असतात. आणि ते त्यांचं मागणं बऱ्याच वेळा पूर्ण होतं कारण तिथे श्रद्धा, त्या मनाच्या ठिकाणी ती श्रद्धा इतकी प्रचंड असते की त्या श्रद्धेतून सगळं होत असतं. आणि म्हणून आपण ज्या पद्धतीचे विचार करतो बघा, लक्षात घ्या. आता इथे काय शास्त्र आहे की जे विचार करतो ती विचार म्हणजे आपल्या ठिकाणी त्या विचारांची व्हायब्रेशन्स निर्माण होत असतात. ही व्हायब्रेशन विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये, ह्या सगळ्या इच्छा, तुमचे सगळे विचार सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहेत. लक्षात घ्या. तुम्ही जे जे विचार तर पूर्वी लोकांनी केलेले विचार आहेत, आता तुम्ही नवीन काय करतात असं नाही. तिथे सगळं फक्त ते ह्या व्हायब्रेशन्स आणि ह्या सगळ्या विचारांची ती व्हायब्रेशन यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जर जुळली तर ते सगळं तुमच्या जीवनात साकार व्हायला लागतं. फ्रिक्वेन्सी म्हटलं आपण कसं गेल्या वेळी मी सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या विविध भारती लावायचा रेडिओ तो बँड तुम्ही लावता, फिरवता, बँडवर बरोबर तो काटा गेला, तुम्हाला वाटतं इथे बँडवर काटा गेला म्हणजे फ्रिक्वेन्सी जुळली नाही. आतली जी फ्रिक्वेन्सी आहे रेडिओमधून जी फ्रिक्वेन्सी आणि तिथून जी आलेली फ्रिक्वेन्सी एकमेकाशी जुळले की विविध भारती लागते किंवा दुसरं आणखी कोणत्या जे काही स्टेशन्स असतात त्या कशात होतात, त्या फ्रिक्वेन्सी. म्हणून सकाळी जर तुम्ही विविध भारती ह्या फ्रिक्वेन्सीवर हे चालतं, आपलं काय कळत नाही कारण त्यामुळे कसली फ्रिक्वेन्सी आपल्याला विविध भारती लागली ऐकली की बदल असं वाटतं ना. पण ह्या सगळ्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी म्हणजे एका माणसाशी, एखाद्या माणसाशी आपल्याला चांगलं जुळतं. का जुळतं? फ्रिक्वेन्सी जुळते.
आणि एखाद्या माणसं जुळत नाही. का नाही जुळत? फ्रिक्वेन्सी जुळत नाही. आधी तुम्ही नकारात्मक विचार करत असेल, एखादा माणूस एखादा सकारात्मक जरी विचार करत असेल, त्या दोघांमध्ये फ्रिक्वेन्सी जुळत नसली तर ते काही साकार होत नाही. आणि म्हणून ह्या विचारांच्या सतत फ्रिक्वेन्सी आपल्याकडनं आपण निर्माण करतो. आपण म्हणजे पॉवर स्टेशन आहोत, प्रचंड पॉवर स्टेशन आहे. आपल्या लक्षातच नाही या सगळ्या गोष्टी. आपण जर कसले कसले विचार करतो तशा तसे व्हायब्रेशन विश्वामध्ये पसरत असतात. आणि त्या व्हायब्रेशनच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत आणि विश्वामध्ये असलेल्या तशाच प्रकारच्या फ्रिक्वेन्सी जिथे जुळतात ती परिस्थिती आपल्या वाटायला येत असते. मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल, दोन्ही गोष्टी आहेत. मग सावध का व्हायचं? सतत सकारात्मकच भावनेने पाहायचं. जमणार नाही असा कधीच विचार करू नका. प्रचंड शक्ती आहे, पॉवर स्टेशन आहे. तुम्हाला फक्त महत्वाचं काय, तुमच्याकडनं तशाच पद्धतीची विचारांची व्हायब्रेशन क्रिएट झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजेत. आणि ती व्हायब्रेशन विश्वातील शक्तींच्या त्या व्हायब्रेशनची जुळली की ती सगळी साकार होते. आणि म्हणून सतत सकारात्मक विचार करा. आज आपली काय परिस्थिती आहे इथे रडत बसू नका. परिस्थिती आहे, ठीक आहे, स्वीकारा परिस्थिती. पण ती अधिक चांगली कशी हवी, जे काही हवं त्याचा सहजपणे श्रद्धेने वर्तमानात ती होत आहे या भावनेतून. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या शक्तीवर अत्यंत श्रद्धापूर्वक ते मागणं मागत राहायचं. ते होणारच आहे, ते होणारच आहे, होणारच आहे. त्याला किती वेळ लागेल, काय वेळ लागेल असं जर तुम्ही विचार कराल तर ह्या शक्तीला वेळेचं काही गणित नसतं. ही वेळ शक्ती झटकन देऊ शकते असंही आहे. तुम्ही श्रद्धेने मागणं हा भाग आहे. तुम्ही अरे बापरे एवढं मागणं वर्ष लागेल, 2 आता मला उद्या मिळेल इतकं आहे, आता म्हणजे आताही मिळेल इतकं ती शक्ती पॉवरफुल तुमच्याकडनं व्हायब्रेशन निर्माण होतं. तुम्ही बँड होता लगेच लागतो की नाही विविध वाटी कुठल्या कुठे आहे ते चाललेलं आहे विश्वामध्ये. तिथे जे स्टेशन आहे आकाशवाणीचं त्याच्यातून ती व्हायब्रेशन विश्वामध्ये पसरतात. बघा तुम्ही इथून आपण तो बँड लावतो आणि ती फ्रिक्वेन्सी आणि ती विश्वात पसरलेली फ्रिक्वेन्सी जुळली जाते. आणि जुळली झाल्याबरोबर ते गाणं ऐकू येतं आपल्याला. म्हणजे खरं म्हणजे तिथे साकारच झालं ना आपलाच विचार. म्हणजे आपलं मागणं म्हणजे काय, आपण बँड लावला कुठे नेलं. जसं टीव्ही आहे, टीव्हीवर चॅनल लावलं, चॅनल लावल्यावर काय झालं, ते मागणं आहे आणि बाहेर असलेल्या त्या व्हायब्रेशन असतात त्याबरोबर टीव्हीकडे आकर्षित होतं आणि दोघांच्या फ्रिक्वेन्सीवर तेच स्टेशन आपल्याला दिसतं की ते चॅनल आपल्याला दिसतं. तसंच हे सगळं ब्रह्मांड म्हणजे मोठं सर्व अंगाने अलौकिक आहे. फक्त तिथे आपल्याला श्रद्धेने मागत राहिलं पाहिजे हे लक्षात ठेवा. तात्काळ मिळू शकतं. मनात कशा पद्धतीने तुम्ही विचार करत असतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून त्या फ्रिक्वेन्सी जुळल्या पाहिजेत हे पहिले लक्षात ठेवायचं. फ्रिक्वेन्सी जुळल्या की सगळं काही मिळू शकतं. म्हणून हे शास्त्र म्हणून तुम्ही जर समजून घेतलं आणि त्यानंतर श्रद्धा ठेवा. म्हणून श्रद्धा ठेवताना कधी कधी तुम्ही म्हणाल बाबा आपल्याला गणपतीवर श्रद्धा आहे, शंकरा श्रद्धा का, मनातून श्रद्धेने मागत राहणं हे पहिलं लक्षात ठेवा. श्रद्धाशिवाय ते मिळत नाही. मग आपल्या सद्गुरू श्रद्धा आहे, सद्गुरू श्रद्धा ठेवा. श्रद्धा पाहिजे मनात. म्हणून मनाच्या ठिकाणी जे श्रद्धा निर्माण होते त्यावेळेला हे सगळं आपल्याला अनुभवता येतं. आणि म्हणून हे सगळं शास्त्र व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. म्हणून ह्याच अंगाने आणखीन एक विचार करा, आपणच आपल्यावर अत्यंत प्रेम करता आलं पाहिजे. आता मला आणखीन हे नवीन काय सांगतो, आपण तर नेहमी म्हणतो आपणच आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यातूनच आपण इतरांवर प्रेम करतो असं याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलेलं आहे. ते सांगत असतो आपण. आता इथे आपण आपल्यावर प्रेम करतो म्हणजे काय, ही शक्ती आहे, ह्या शक्तीवरती प्रेम करा. ही शक्ती आणि अनंत स्वरूप शक्ती ही एकमेकाशी जुळलेली आहे. किंबहुना ती अनंत स्वरूप शक्ती ह्या देहातून प्रगट आहे आणि ह्या देहातून ती प्रगट आहे. म्हणून ईश्वरत्व म्हणतो आपण की देवत्व म्हणतो. तर त्या दिव्यत्वावर अत्यंत प्रेमपूर्वक पहा. जसं आपण आपल्या मुलाकडे पाहतो, प्रेम असतं आपलं की त्याचं हित व्हावं, त्याला सुख मिळावं हे सहज असतं. तसं आपण आपल्याच ठिकाणी पहा की ही जी शक्ती आहे तिथे त्या शक्तीकडे सर्व काही सामर्थ्य आहे. या अंगाने पाहण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट हळूहळू तुम्हाला समजत गेलं ना
हे सगळं काही शक्य कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो, शास्त्र आहे. म्हणून आता परमार्थ सिद्ध होणं हाही भाग असतो. तिथे आपण म्हणतो की इथं आहे ती ईश्वरी शक्ती आहे, हे सतत स्मरणात धरा, असं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा सांगत असतो की नाही. आता इथे श्रद्धापूर्वक ते धारणा करता आली की त्याच्यातून आपल्याला हे सगळं काही मिळू शकतं. बघा, म्हणून परमार्थ पण सिद्ध होण्यासाठी स्वप्न पाहता आलं पाहिजे. स्वप्न पाहता आलं पाहिजे म्हणजे काय, आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. श्रद्धापूर्वक पहा, अत्यंत प्रेमपूर्वक स्वतःकडे पहा. आणि ते पाहण्यासाठी आपण सेन्स म्हणून सांगतो, संपूर्ण शरीर दिव्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंदस्वरूप म्हणतो, फक्त फ्रिक्वेन्सी जुळवत नाही. अत्यंत प्रेमाने म्हणा की संपूर्ण शरीराकडे अत्यंत प्रेमाने पहा की अत्यंत प्रेमाने का, हे दिव्य आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. हा जेव्हा तो भाव यायला लागतो तेव्हा ते मनाच्या ठिकाणी त्या ज्या भावना निर्माण होतात आणि ब्रह्मांडातल्या ज्या भावना असतात, ते विचार असतात, त्यांची फ्रिक्वेन्सी जुळायला लागते आणि त्याच्यातून आपलं ते सगळं स्वप्न साकार होत असतं की साकार होत, अगदी वर्तमानात पाहण्याचा विचार होतच आहे. म्हणून इतकं पॉझिटिव्ह की होतच आहे हा भाव सतत झाला. मग आज नाही झाला आता काय होणार हो, असं नका विचार करू. होत आहे. आणि मग प्रत्येक गोष्ट जे हवं आहे त्याचं रूपरेखा स्पष्ट जर असेल तर ती मात्र लवकरात लवकर होते. रूपरेषा स्पष्ट पाहिजे की काय मागतात. म्हणून एखाद्याला घर हवंय, का हवं, अगदी घराचा आराखडा पहा, असा हॉल आहे, इथे किचन आहे, इथे बेडरूम आहे, अगदी डोळ्यासमोर पाहायचं की असं घर आहे आणि असं घर मिळत आहे. करत राहा. तिथे अजिबात मनात शंका ठेवू नका. विचारांच्या या व्हायब्रेशन्स एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर आल्या की तिथे साकार होणं हे शास्त्र. तुम्हाला कसे होणार, मनात शंका ठेवू नका. तुम्हाला त्याचा विचार, तुम्ही आमच्याकडे एवढे पैसे नाही, कसं जमणार, विचार करू नका. ते सगळं सोडवायचं कोणावर, त्या शक्तीवर. ते शक्ती आहे, ती ईश्वरी शक्ती आहे. त्या शक्तीवरती हे सगळं विसंबून राहायचं की नाही, ते आहे होणार, होत आहे. हा जेव्हा बोध व्हायला लागतो तेव्हा, म्हणून संतांकडे झालं की कोणी सांगितलं असं हवं, बरं होईल असं म्हणतात ना, असंच त्याने म्हटलं की तिथे पटकन ते होतं. का होतं, ती व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी जुळली की ते होतं आपल्या मनाच्या ठिकाणी. म्हणून मन आपलं इतकं पॉवरफुल असल्यामुळे ते अत्यंत शुद्ध पण ठेवता आलं पाहिजे. लक्षात घ्या की तिथे काही गोष्टी व्हायला, काही गोष्टी मनाचं काही मिळतात म्हटल्यानंतर लोक मान देतात, कौतुक करतात. आपण आपल्या ठिकाणी अहंकार वाढत जातो की आपण कुठे मोठे आहोत. फ्रिक्वेन्सी बिघडवायला लागतो. इथे लक्षात ठेवायचं, फ्रिक्वेन्सी ही कशी असली पाहिजे की खरोखर बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे मला जे हवं आहे त्याच्यातून इतरांचं पण हित व्हावं, सर्वांना सुख व्हावं आणि मलाही सुख हवं आहे. मी सुखी असायला हवं आणि इतरही सुखी असायला हवं. ही सहज भावना आहे. मला मिळाला पाहिजे, इतरांना मिळता कामा नये, अशी जर फ्रिक्वेन्सी तुम्ही करायला लागल तर गोंधळ होईल. कारण इथे आता सर्व म्हटल्यानंतर परत एक लक्षात आहे की सर्व एकाच तत्वाची अनेक रूपं आहेत. हे सगळे सर्व म्हणतो म्हणजे काय आहे, सर्व काही वेगळे नाहीयेत. सगळं म्हणजे काय, ते अनंत स्वरूप आहे, तेच विविध रूपाने प्रगट आहे. हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. म्हणून अनिष्ट विचारांची व्हायब्रेशन्स आपल्या मनामध्ये दुःख निर्माण करू शकतात की करतात. त्या पुढची वाईट परिस्थिती आपण न कळत मागतो. आपल्याला माहित नाही, हे आपण मागणं आहे आपलं करणं. म्हणून आपण जे करतो ते देवाजवळ मागतो. असं एक अमृत मंत्रामध्ये शंकर तथास्तु याच्यामध्ये महाराजांचं एक वाक्य आहे, पै महाराजांचं. सत्यवरच परिस्थिती आहे. आपण जे करतो म्हणजे तुम्ही जे मागत आहात त्या पद्धतीने तुमची कृती ही तशीच असली पाहिजे. मागितला आणि गपचूप बसला असं नाही. प्रत्यक्ष ती कृती. घर, मी आता असं घर आहे, स्वप्न पाहायचंय ना, या घरात असं प्रवेश केला की इथे हा बेडरूम आहे, की इथे काहीतरी किचन आहे, की इथे किचन मधले सगळे इक्विपमेंट आहेत. हे सगळं तुम्हाला सहजपणे पाहता लागलं की ते सगळं त्या घराचं स्वप्न पूर्ण व्हायला लागतं. लक्षात घ्या, म्हणजे जागृतीत केलेलं स्वप्न. दुसऱ्या काही गोष्टी अशा इच्छा पूर्ण करायच्या असतात, त्याही तशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक, मी आपलं एक उदाहरण दिलं घराचं.
परमार्थामध्ये आम्हाला परमार्थाच्या अंगाने साक्षात्कार व्हावा काही हरकत नाही ना. आपल्या समोर एक मॉडेल पकडायचं की बाबा मॉडेल पकडा म्हणजे सद्गुरूंना पकडला की सद्गुरू कसे आहेत, मग तिथे मला कसं पाहणं होतं, कसं वागणं होतं, कसं विचार करायचे, कसं सर्वांच्या भल्याचं चिंतन आहे, कसं सर्वत्र ईश्वरत्व आहे, होत आहे. लक्षात ठेवा, वर्तमानात ह्या गोष्टी सतत विचार करा. मन शुद्ध व्हायला लागतं. बरंच साधना म्हणजे काय करत असतो, आहेचा अनुभव घेत आहे हे वर्तमानात अनुभवताच. एकदा ते आहेचा अनुभव आहे आणि ते आहे दिव्य आहे म्हणून आपण सजेशन म्हणून प्रत्येक सजेशन हे खरं म्हणजे जर मनापासून तो बोध लक्षात घेऊन आपण म्हणायला लागलो तर ती जी फ्रिक्वेन्सी त्याच्यात ती निर्माण होईल ते सगळं तुम्हाला साकार रूपाने आणून देण्यास समर्थशाली आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक सजेशन तुम्हाला प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे. प्रत्येक श्वासागणिक स्मरणागणिक. श्वास आणि स्मरणाचं काय सांगितलं की श्वासाबरोबर ते स्मरण आहे. काय आहे? ती दिव्य शक्ती आहे. आता त्या इच्छेबरोबर त्या स्मरणाबरोबर काय होतं त्याचा परिणामच आपण सांगितला. अधिकाधिक सुदृढ संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव अधिकाधिक सदृढ होत आहे. अनुभवा. अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण. तुम्ही आता कुठे तरुण होत आहे. लक्षात घ्या. तुम्ही स्वतःला म्हातारे समजा म्हातारे होणार. तेव्हा जाऊन दे 25 वर्ष संपले पण तरुण वाटतो. मग 27-28 वर्षाला म्हणतो अरे आता काय वय व्हायला लागलं, मग लवकरच पिकणार केस. त्यांचे काय विचारायला नको. म्हणून कृती विचार हे सतत त्या दिशेने असायला हव्यात. मग अधिकाधिक तरुण, मग अधिकाधिक उत्साही. प्रत्येक कृती करताना कार्य उत्साहाने आपण करत असतो ते होत आहे. अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक भाग्यवंत, अधिकाधिक यशवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक स्वरूपज्ञानी, अधिकाधिक आनंदी आणि अधिकाधिक शांती स्वरूप आहे. एवढं जरी पुन्हा 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 जर आपल्या मनामध्ये चिंतन असेल आणि त्या भावात राहायचा प्रयत्न करा, सर्व वैश्विक शक्ती तुमच्यासाठी ते सगळं साकार करण्यासाठी अगदी म्हणजे म्हणतो ना आपण गुलाम आपल्या मागे लागलेले आहेत की घ्याव तसं आपल्या वाट्याला यायला लागतं. म्हणून दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती, तुझं नमो. तो कुठे बघा? स्वतःकडेच बघा. स्वतःच्याच ठिकाणी दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे. ही शक्ती आहे आणि आपण सर्व शक्ती आहोत हा सतत बोधच देत असतो आपण. पण आपण विसरतो. आपण अमुक आहोत तमुक आहोत ह्या भावातच जातो. आपलीच फ्रिक्वेन्सी बिघडवतो आपण. तुम्ही प्रत्येक जण शक्ती आहे, दिव्य स्वरूप आहे. हा जो बोध सतत जर यायला लागला, सतत आपल्या चिंतनात ठेवा की आणि त्याच पद्धतीने पायापासून डोक्यापर्यंत पाहत म्हणायचा प्रयत्न करा. अगदी श्रद्धेने पाहत राहा. इथे मला शंका होणार आपल्याकडे कसलं दिव्य स्वरूप असं कसला का विचार करू नका. दिव्य स्वरूप सर्वत्र आहे. सच्चिदानंद स्वरूप सर्वत्र आहे असं जे सांगितलं जातं त्याच्यावर श्रद्धा पाहिजे आपल्याला की श्रद्धेने पहा की सर्वत्र आहे. म्हणजे फक्त बाहेरच नाहीत, ह्या देहाकडे आहे, या देहात आहे, त्या देहाच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी ते सर्व आहे. हा बोध सतत लक्षात ठेवता आला पाहिजे. म्हणून सर्व स्वयंस्मरण हे जागृतीत पाहता येणारं स्वप्न आहे आणि ते जर व्यवस्थित पाहता आलं जे आता आपण सांगितलं कसं पाहायचं होत आहे. वर्तमानात पहा, अत्यंत प्रेमपूर्वक पहा, अत्यंत शुद्ध भावनेने पहा. तिथे कसली शंका ठेवू नका. तिथे परमार्थही सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. लक्षात. ह्या शक्तीकडे वेळेचं कसलंच बंधन नसतं. परत लक्षात. कालातीत आहे ही शक्ती म्हटलं ना आपण. त्यामुळे काळ आपण मोजतो हे बुद्धीच्या अधिष्ठान मोजतो. बुद्धीच्या आज आता संध्याकाळ झाली, बुद्धीने पाहिलं, मग आता उद्या सकाळ झाली, मी उद्या आला. हा उद्या आणि काल हा खरा कशामुळे आहे? पृथ्वी स्वतःभोवती फिरता सूर्याच्या भोवती फिरता सूर्याकडे पाठ झाली पृथ्वीची म्हणजे आपली की काळोख आला की काळोख झाला, परत समोर आला की दिवस आला, मग दिवस उजाडला. मग ही कालगणना तिथे सुरू झाली खरी.
तर तशी काय कालगणना म्हणजे असू नये असं नाही आहे, त्या रोटेशन प्रमाणे आपण ही कालगणना पाहत आहोत ते बरोबर आहे. पण ह्या शक्तीसाठी अशी काळाची कसलीच बंधनं नाहीत, म्हणून ती कालातीत आहे. म्हणून आपण ज्या वेळेला जी साधना करायला सांगत असतो तिथे त्या साधनेतून जेव्हा आपली स्थिती आहे त्या अनुभवापर्यंत पोहोचते तेव्हा तिथे आपण कालातीत असतो, लोकातीत असतो, भावातीत असतो. म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी ते नसतं, फक्त असणे पण हे महत्वाचं लक्षात. एका सद्गुरूंकडे एक शिष्य गेले आणि त्यामुळे तुम्ही कोण, तर सांगितलं मी राजाराम राणे. तर त्यामुळे राजाराम राणे बाजूला कर आणि सांग तू कोण आहेस. तर मग मी व्यावसायिक आहे. तुझा व्यावसायिक आहे ते पण बाजूला कर. मग आता कोण आहेस माहित नाही. आता हेच पाहिजे आपल्याला, माहित नाही, इथून सुरुवात करूया आपण. म्हणजे का, म्हणजे सगळं मी अमुक तमुक अभिमानांका सगळा बाजूला करायला सांगितला आणि तू आहेस माहित नाही इथपर्यंत आलास मी बरोबर. मग कोरा झालास, कोरा झालाच ऐकणार नाही. तर मी हा व्यावसायिक आहे, मी ह्या नावाचा आहे, त्या जाती, ह्या अभिमानाला नाही ऐकू शकत. म्हणून सद्गुरूंकडे जायचं असं त्या अभिमान अहंकाराचे जोडे ठेवून जायचे असतात. देवळात जाताना जसे जोडे आपण बाहेर ठेवतो तसे अभिमान अहंकाराचे जोडे बाहेर ठेवा आणि जा. म्हणजे काय, मी अमुक, मी असा, हे सगळं बाजूला करून तिथे जायचं असतं. आणि तिथे जेव्हा जायचं असतं तेव्हा सद्गुरू काय सांगतात ते सहजपणे ती फ्रिक्वेन्सी जुळायला लागते. हे सगळं फ्रिक्वेन्सीचं गणित आहे. सद्गुरूंकडे किती शरणागत आहात, तुमची फ्रिक्वेन्सी जुळली पाहिजे त्यांच्याबरोबर. ते काय सांगतायत व्यवस्थित ऐकणं आणि श्रद्धेने ते ऍब्झॉर्ब करून म्हणजे अगदी शोषून ठेवता आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपल्याकडनं ती कृती होत आहे लक्षात ठेवायची. पहा, आणि जेव्हा हे सगळं पाहायला लागतं तेव्हा ही शक्ती तशीच कार्यरत होते. आणि म्हणून हा जो नियम आहे तो व्यवस्थित जर लक्षात ठेवला तर जागृतीत स्वप्न पाहायला लागा, पण चांगली स्वप्न पहा. अनिष्ट स्वप्न पाहू नका. अनिष्ट स्वप्न पाहताना ती कदाचित साकार होतीलही, नाही होणार असं नाही, कारण ती शक्तीच अशी आहे. पण त्यामुळे क्रिया प्रतिक्रियाचा नियम परत कार्यरत होतो आणि त्याच्यातून परत वाईट परिणाम आपल्या वाटायला येतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट आपण आनंदातच आहोत. नेहमीच आहे आपण आनंद स्वरूप आहोत, पण सतत लक्षात घ्या तुम्ही आनंदात आहात. तुम्हाला आनंदात आहात म्हणजे कसं राहायचं. जर तुम्ही लग्न झालेले असाल तर पहिला लग्नाचा दिवस आठवा. लग्नाला तुम्ही उभे आहात, मग तुमचे कपडे 2 तासाला पण जाऊन येतात, लोक वाट बघतात, पण तुमच्यासाठी लोक वाट बघत असतात. आनंदात राहा. अरे तुमच्यासाठी कधी कोण वाट बघत तेव्हा वाट बघतात की नाही. नंतर सांगा तुम्ही 2 तास थांबा, आम्ही येतो परत. कोण थांबणार नाही, कोण घरी जातील की नाही. सगळे आनंदात राहा. की हा एक दिवस असतो की तिथे कसे सगळे तुमच्या कौतुकाने पाहता, सगळं चांगलं आहे, सगळ्या मनात सगळ्या गोष्टी असतात. किती आनंदात असतात. म्हणजे आनंद कसा असतो असा असतो. मग तिथे प्रत्येक घटनेत पहा आनंद कसा आहे. की तिथे एखादा पहिलं मूल झालं त्यावेळेला असलेला आनंद. आता 10-12 मुलं झालं तर परत प्रॉब्लेम. आताच्या काळात ते काय परवडणार नाही. पहिलं मूल झालं आनंदात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कसं असतात. आपण परमार्थ सद्गुरू घरी आले आनंद, ते घरीच आहेत आनंद. ह्या ज्या आपल्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत ना, हे विचारांच्या फ्रिक्वेन्सी आपण कशा सकारात्मक करायच्या याचा विचार करा. उगीच एखादी अनिष्ट घटना घडली म्हणून जास्त अनिष्ट घटनेत गुंतून एखादा अनिष्ट असं कसं झालं तसं कसं झालं होते तिथे तुम्हाला नाही जायचं. तिथे बघा भलं होते म्हणून चूप बसा. तिथे परत तुम्ही तुमचं सगळं फ्रिक्वेन्सी, कारण आपली फ्रिक्वेन्सी त्याच्यात बिघडवायला जातो. कुठे आजारी माणसाला पाहायला लागला तर तुम्ही अरे बापरे तो किती बारीक झाला ना, हो असा होता ना तसा, अरे कशाला पाहिजे तुम्हाला त्या गोष्टी, त्याचं भलं होते म्हणा इथपर्यंतच. त्याच्या पुढे तुमच्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी बिघडवायला जाऊ नका. प्रत्येक गोष्ट ती सहज होत आहे या भावात पहा. मुला मुलीचं लग्न आहे पहा. लग्न ठरल्यावर काय काय धावपळ करणार. आतापासून तशी धावपळ विचार करा. अरे हे करायचं ते करायचं ते करायचं असतं ना. लग्न जवळ झालं की काय काय करायचं, एवढ्या पत्रिका वाटायच्या, मग असं केलं पाहिजे तसं सगळा विचार करा. होत आहे म्हटल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आपण करत आहोत ह्याचं चिंतन पुन्हा 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 करा. सहजपणे ते आकाराला यायला लागतं.
सहजपणे आकाराला. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यक्तिगत पातळीवरती सहज शक्य होत असतात. सार्वजनिक पातळीवर होण्यासाठी तेवढं मनाचं शास्त्र, मनाची शक्ती प्रचंड हवी. परत लक्षात ठेवा, दुसऱ्यासाठी मागणं आणि स्वतःसाठी मागणं दोन गोष्टी असतात. इथे आपल्या मनाचं शुद्धीकरण आणि मनाची शक्ती इतकी प्रचंड आहे, त्या लेवलला आपल्याला पोचता आलं पाहिजे, हे पहिले लक्षात ठेवायचं. म्हणून थोड्या थोड्या गोष्टी होणार. तुम्हाला हे तर प्रयोग करायचे, थोडं थोडं करायचं की आपल्याला जायचंय, तर कुठे जायचंय. म्हणून कधी पण नकारात्मक विचार करू नका. उशीर होणार नाही ना? नाही ना, उशीर नाही होणार. उशीर होणार तुम्हाला, कारण ते उशिराचं मागितलेलं असतं. उशीर मागितलेलाच असतो आपण नाही, वेळेवरच येणार, वेळेवर पोहोचायला. सुरुवातीपासूनच विचार करा. पण आपल्या मनामध्ये काय होतं ना, उशीर चालतो हो. तुम्ही कधी म्हणा नाही, कोणी तुम्हाला नाही पाहतो चालतो नाही, ते लोक 5:30 येतात. इतकं पक्क पकडलं की तुम्ही तेवढं त्याच वेळेला जाता. मग तुम्हाला अनेक कारणं मिळतील की हे असं का होतं, का ते चालतं. हे अंतर्मन इतकं घट्ट आहे. पण तुम्ही बाहेरच्या गावची लोक बघा, जिथे खरोखर डिसिप्लिन म्हणतो, अरे कशी वेळेवर येतात, अरे त्यांच्या अंतर्मन ते पक्क आहे. नाही, ह्या वेळेला ते ह्या वेळेलाच जा. मग ते पक्क वेळेवर जायचं असेल तर काय केलं पाहिजे, खरं म्हणजे 10 मिनिटं अगोदर ते पोहोचायचा हा विचार केला पाहिजे. तर सगळे टेन्शन बिन्शन शेवटच्या अरे ट्रॅफिक आलं, मग गाडीमध्ये आली, मग ते आज भानगड झाली, हे भानगड झाली, कोणतं येऊन समोर बसलं का. आपल्या अंतर्मनात चालतं, उशिरा आलं चालतं, असा तो विचार असतो ना. त्यामुळे उशिरा जाणं हे आपल्या भारतीय लोकांमध्ये पक्क आहे. लवकर वेळेवर गेलं तर मोठं आश्चर्य आहे. का असं होतं, ही सवय आपल्या अंतर्मनाने धरली आहे. तुमचं कृतीच तशी असते. मागणं तुम्ही म्हणाल आम्हाला वेळेवर यायचंय, पण कृती नाही वेळेवर जाण्यासाठी. मग त्यासाठी वेळेचं नियोजन करा, हे करा, ह्या भानगडी आपल्याला कुठे माहिती असतात. पण ह्या गोष्टी आपल्या अंतर्मनाशी संबंधित असतात, लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे नकारात्मक काही गोष्टी आपल्या कृतीतून होतात, कृतीतून मागणं होतं. आणि म्हणून हे सर्व जीवनाकडे तुम्ही पहा, जे हवं ते मिळवण्याचं सामर्थ्य ह्या मनाच्या शक्तीमध्ये आहेत. फक्त त्यात कशा व्हायब्रेशन्स त्या निर्माण झाल्या पाहिजे. म्हणजे हे सगळं आपलं खरं म्हणजे पॉवर स्टेशन आहे प्रत्येकाचं मन. म्हणजे फक्त तुम्ही त्या व्हायब्रेशन्स मध्ये, त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सी मध्ये तो विचार तुमच्याकडनं सतत प्रवाहित होत राहिला पाहिजे. आणि तेव्हा हे सगळं सहज होतं. म्हणून जागृती स्वप्न पाहणं म्हणजे स्वतःच्या ह्या कल्पना शक्ती का भावना शक्ती, धारणा शक्ती यांचा विकास साधणं. तिथे काही अनिष्ट नाही. जितका परमार्थामध्ये दिव्यत्वाचा अनुभव हवा, ही उच्च अवस्था आपण म्हणतो, तितकी तुम्हाला हवी असलेली सर्व स्वप्न पूर्ण करून घेणं ही सुद्धा उच्च अवस्था आहे. ते चांगलंच आहे की समजा तुम्हाला अमुक एक गोष्ट करू शकत असेल तर न करायला काय वाईट आहे. करू नये असं काय कशाला म्हणायला पाहिजे, केलंच पाहिजे. तर वाईट काहीच नाहीये. स्वार्थ वाईट नाही. जीवनामध्ये स्वार्थही तितका, फक्त दुसऱ्याचं अहित करण्यासाठी स्वार्थ वापरू नका. मला ह्याचं वाईट झालं पाहिजे असं जर विचार येईल मनात ना, तर माझं ते फार अनिष्ट होईल. पण तिथे सावध राहा. आपल्याला हवंय आपल्याला ऐश्वर्यंत हवंय, इतरांना असू देत ना, काही फरक पडत नाही. मलाच पैसे पाहिजे मला दुसरा मिळणार नाही असं काही आहे का? तसं नाही. इथे ती स्पर्धा पाहायचीच नाही आपल्याला. तसल्या कॉम्पिटिशन मध्ये जायचं नाही की त्याला मिळालं मला मिळालं पाहिजे, असं नाही. मला मिळतं त्यालाही मिळू दे. कारण हे सगळं इतकं समृद्ध आहे जीवन की सगळं सुंदर आहे, व्यवस्थित आहे, जीवन सुंदर आहे. इथे कुठचाही द्वेष, मत्सर, घृणा ह्या गोष्टीला थाराच देताना हे जे करतो ना आपण, त्यातून आपली व्हायब्रेशन आपण बिघडवतो. आणि जी शक्ती जी चांगल्या पद्धतीने साकार करू शकते तिथेच आपण अनिष्ट परिस्थिती वाटायला आणतो. म्हणून इथे अनिष्ट विचाराला सावध व्हा का आपण आपली ही फ्रिक्वेन्सी किंवा आपण बोलतोच बँडवर चाललेलो आहोत, कुठचं बाहेरच काहीतरी गाणं लागेल आपल्या अंगावर यायचं, कळलं ना. सगळीच गाणी आपल्या मनासारखी असेल तर आपल्याला आवडतं की हा बँड आवडतो म्हणतात ना. दुसरे ढ्या ढ्या गाणे तर काही लोकांना आवडत नाहीत, पण चुकून लागतो. अरे बापरे हे कुठून लागलं असं म्हणतो की नाही आपण. तसंच असतं आपलं मागणं, आपले विचार या सगळ्या त्याच पद्धतीच्या असतात. आणि त्याप्रमाणे हे सगळं आपल्या वाट्याला येत असतं. म्हणून आपलं मन ही शक्ती इतकी प्रचंड आहे, त्या प्रचंड मनावरती नितांत श्रद्धा असली पाहिजे. सतत आनंदात राहा. शेवटी हे सगळं मिळाल्यानंतर काय हवं आपल्याला? आनंदात राहायचंय. मग आनंदातच राहत राहा ना.
सगळं काही मिळत आहे आनंदात. कुठेतरी उणीवांचा विचार करू नका, हे आपल्याला नाही आहे. अजिबात त्याचा विचार नाही म्हटलं की ते आणखी नाही होत जाणार. लक्षात ठेवा, हे आपल्याला नाही, ते आपल्याला नाही, हे आम्हाला मिळत नाही, आपल्याला वेळच नाही म्हणतात, नाहीच वेळ मिळणार, त्याला प्रॉब्लेमच निर्माण होतो. तुम्ही ज्या वेळेला लोक म्हणतात ना आम्हाला वेळ नाही हो, ते मागणंच ठरतं त्यांचं, आणि ते मागणं मागायला त्यांना काय मिळणार? वेळ मिळणारच ना त्यांना. त्यांच्या जीवनात अनेक अडचणी त्या तशाच येत असेल. आपल्याला सगळं काय मिळायला करायला व्यवस्थित वेळ आहे, हा बोध ठेवा की बा आम्हाला वेळच नाही, आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे. आता कसं असतं बाबा, आता कामं आहेत आहेत, पण त्याच्यात आपल्याला सगळं काही करत असतो. बरेच लोक म्हणतात ना आम्हाला एवढं काम करावं लागतं, तेवढं काम करावं, म्हणून कधी काय मोज मजा करत नाहीत का? करतात. तेव्हा वेळ कसा मिळतो? सगळ्या गोष्टी करू शकतात, फक्त आपण त्या पद्धतीने पाहत नाही. म्हणून म्हटलं प्रत्येक गोष्ट पाहताना तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला लागा, आणि ती होत आहे वर्तमानात पहा. म्हणून प्रत्येक गोष्ट वर्तमानात करण्याचा प्रयत्न करा. म्हटलं मागणं वर्तमानात असलं पाहिजे, कारण प्रत्येक क्षण तुम्ही जे मागता तो वर्तमान क्षणातच मागता. भूतकाळात काय मागणार तुम्ही? एखादा काळ निघून आणि तुम्ही मागत बसला का? असं काय होतं का? नाही. भविष्यकाळात तुम्ही काय मागणार? जे आहे त्या क्षणी मागत राहा. म्हणून वर्तमान महत्वाचं असतं, आणि म्हणून परमार्थ हा वर्तमानात राहण्यात आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ हा परमार्थासाठी नाही आहे, वर्तमानाचा. स्वतः आपण हे आहे, ईश्वरी शक्ती आहे, हाच बोध घेतो. आम्ही ईश्वरी शक्तीचा आम्हाला अनुभव येणार आहे, वाट बघत बसा का? मागणंच ते आहे, येणार आहे, येणार आहे, येणार आहे, येणारच आहे. असं मागणं मागत बसू नका. उद्या तर उद्याच उद्या, आता होत आहे या भावनामध्ये पाहत राहा. इथे कोणती निराशाजनक मनस्थिती आणण्याचा काही गरज नाही. परत लक्षात ठेवा, जिथे निराशा आली ना तिथे फ्रिक्वेन्सी बिघडली म्हणून समजा. जिथे क्रोध आला फ्रिक्वेन्सी बिघडली, जिथे द्वेष आला फ्रिक्वेन्सी बिघडली, निराशा आली फ्रिक्वेन्सी बिघडली. इथे फ्रिक्वेन्सी तुमची इतकी सृजनशील असली पाहिजे की ती सतत साकार होऊ शकते. तो म्हणाला किती मागायचं? अरे समृद्धी आहे, किती मागशील तेवढा माग, पण मागत मागत राहा, म्हणजे आनंदात राहा. शेवटी मागणं कधी संपणार नाही. आता श्वास किती मागायचा? जीवन त्या तुम्हाला श्वास मागणारच. तुम्ही म्हणा श्वास नाही बस झालं, हो एवढं मागणं बरं नाही. लोकांना पण श्वास घ्यायचा आहे ना, मर्म. सर्वांना मिळतंय, समृद्ध आहे जगामध्ये, काही कमी नाही. समृद्ध भरलेलं आहे जग, समृद्धीने भरलेलं आहे. खरंच सांगतो, सगळं काही आहे, फक्त आपणच कुठेतरी कंजूस होतो. एवढं कसं मागायचं? म्हणून म्हटलं साधे श्वास नको म्हणाल का तुम्ही? नाही, पाहिजे हो श्वास, काही श्वासाशिवाय जगू शकत नाही. तसं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात, आवश्यक असलेल्या, पण हवं हवं करत एवढं धावू पण नाही. एवढं लक्षात ठेवा. आता हे सगळे रोज आज हे हवं, उद्या ते हवं, ते हवं. तुम्ही शांत निवांत राहायला शिकायचं आहे, आनंदात राहायला शिकायचं आहे. त्यामुळे आनंदात राहा. पहिली गोष्ट काय, जे मिळायला नंतर आनंदात होणार ना, त्या अगोदर आनंदात राहा. जेव्हा तुम्ही आनंदात राहता तेव्हा सगळ्या तुमच्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी छान सुरू होतात. बघा, तुमचा चेहरा हसत राहतो, पाहणं चांगलं होतं, सगळ्यांशी बोलणं चांगलं, मूड चांगले राहतात ना. तुमचं मूड बिघडलेलं बघा, तुम्ही कोण तुम्हाला त्याला झापायला लागतंय, ह्याला झापायला, ह्याला शिकवतो मी, ह्याला ते करतो. अरे सगळ्या फ्रिक्वेन्सी बिघडवून टाकतो, हे त्याला कळतच नाही. कळलं ना? म्हणजे मूड खराब करून घेऊ नका. मूड खराब व्हायचं पहिलं परत विचारा, तू आनंद स्वरूप आहे, सजेशन घ्या, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद, तर तुमचा मूड चांगला राहील. म्हणजे मूड बिघडला तर फ्रिक्वेन्सी बिघडली म्हणून समजा. एकदा फ्रिक्वेन्सी बिघडली काय तो बँड तुमचा कुठचा चांगल्या परिस्थिती लागणार नाही. मग इथे हे शास्त्र व्यवस्थित समजून घ्या. म्हणून हे मगाशी अमृत तुषार सांगितलं आपण की मी साक्षी आहे. साक्षी आहे म्हणजे ह्या पद्धतीने हे जे अनुभवतो तो साक्षी, मी साक्षी आहे, हे सतत लक्षात की हे आपल्याला प्रत्येकाला अनुभवता येतं. असं काही नाही की एखादं कोणाची तरी एक एकाला सगळं शक्य होतं, असं काही नाही. प्रत्येकाला ते शक्य आहे. कारण जो मानवी देहात प्रगट झाला तर ती कॅपॅसिटी प्रत्येकाकडे आली मानवी देहाच्या अपेक्षेत, की जे आहे ते प्राप्त करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला एक आदर्श म्हणून कोणतरी ठेवा समोर, की बाबा ही व्यक्ती आहे, सद्गुरू आपला आदर्श, किंवा ही देवता, हे आदर्श. कशासाठी? की सतत आपल्याला आपले विचार कसे पाहिजेत, उच्चार कसे पाहिजेत, आचरण कसं पाहिजे, तिथे सतत लक्षात ठेवता आलं पाहिजे. ह्याच पद्धतीने असायला पाहिजे.
की आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी आपल्याला जगामध्ये पसरवते. म्हणून प्रार्थना म्हणताना सुद्धा साधी गोष्ट म्हणजे प्रार्थना आपण म्हणतो ना, 1000 वेळा प्रार्थना म्हणा म्हणतात महाराज, चांगली गोष्ट आहे. पण तीच फ्रिक्वेन्सी तुम्ही ह्या विचार जगामध्ये पसरवत आहात. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, असं जे विचारांचे व्हायब्रेशन्स आहेत ती पसरवत आहेत. ब्रह्मांडामधल्या सगळ्या शक्ती त्या विचाराशी जुळायला लागतात आणि त्यामुळे परिस्थिती तशी तुमच्या वाट्याला येत असते. आपण आणखी त्या थोडी सुधारणा करायचा प्रयत्न करतो की वर्तमानात म्हणा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी देत आहेस, आरोग्य देत आहेस, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत आहेस. शास्त्र समजून घ्या. किंवा अरे सद्गुरूंनी तुम्ही काय सांगताय, सद्गुरूंनी सुंदरच सांगितलेलं आहे. पण हे शास्त्र जर समजलं तर वर्तमानात जे मागाल ते वर्तमानाचं तुम्हाला त्या शास्त्राच्या जर प्रार्थना मिळतं मिळणारच. तुम्ही त्या फ्रिक्वेन्सी बरोबर जुळण्या तर होतात. पण वर्तमानात जितकं मागाल तितकं ती फ्रिक्वेन्सी अधिक जुळते. एक लक्षात ठेवा. म्हणून हे सतत होत आहे, हा सतत भाव धरा. सर्वांना चांगली बुद्धी देत आहे मनापासून लक्षात घ्या. सगळ्यांना चांगली बुद्धी मिळू दे, त्यांचे विचार चांगले होऊ दे. की हा जो बुद्धी देत आहेस, आरोग्य देत आहेस, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत आहेस, सर्वांचं भलं करत आहेस, कल्याण करत आहेस. कुठून पहा, ह्या शरीरातून ही सगळी व्हायब्रेशन्स विश्वात पसरतायत. या प्रत्येक विचार ही एक विशिष्ट व्हायब्रेशन्स, विशिष्ट फ्रिक्वेन्सी विश्वामध्ये पसरते. ह्या भावात पाहत की तुमच्याकडनं हे सगळी व्हायब्रेशन, जसं स्टेशन मी म्हणणार पॉवर स्टेशन आहे, तर तशी व्हायब्रेशन सगळी पसरत आहेत विश्वामध्ये. या भावामध्ये मागत राहा, मनापासून मागत राहा, प्रेमाने मागत राहा, आनंदाने मागत राहा. या सगळे परिस्थिती तुमच्या तशीच वाटायला येईल. कारण हे शास्त्र आहे. ह्याला आपण म्हणतो आकर्षणाचा नियम म्हणतात, क्रिया प्रतिक्रियाचा नियम म्हणतात. हे सगळे नियम आहेत. म्हणून जसा विचार करतो जीवनाला आकार म्हणतात, हा नियम आहे. आणि हा नियम तिथे कार्यरत होत असतो. म्हणून सर्वांच्या नाही, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हा भाव सतत आपल्याकडे असतो. सर्वांचं भलं होते. बहुजन म्हटलं मी का म्हटलं बहुजन. काही वेळेला आपल्या समोर काही वेगळे काही परिस्थिती दिसते, त्यावेळेला बहुजन हित, ज्या आपल्या जवळ त्या सगळ्या म्हणजे जे सर्व आहेत त्यांचं हित व्हावं, सुखी व्हावेत, आपल्याबरोबर सर्व सुखी व्हावेत, हा भाव सतत असला पाहिजे. आणि त्या बहुजन हिताय बहुजन सुखामध्ये हा विचार तुम्ही करायला लागलात की सर्वांचं भलं होत आहे, सर्वांचं कल्याण होत आहे. तिथे आपल्याला ही शक्ती जी आहे, मनशक्ती आहे, ती इतकी व्यापक होते. आणि त्या व्यापक शक्तीतून सर्व काही गोष्टी आपल्याला पुन्हा प्राप्त होत असतात. लक्षात ठेवा. ह्यात कसली अतिशयोक्ती नाहीये. फक्त आपल्याला त्या पद्धतीने सतत त्या गोष्टी सिद्धीला नेता येतात, हे पहिले लक्षात ठेवा. अचानक अनेक गोष्टी अशा तुम्ही जर जीवनामध्ये पाहायला लागलात की ज्या वेळेला तुम्हाला कोणते सांगितले हे असं, कारण ते श्रद्धेने तुम्ही करायला लागले की तुम्हाला ते प्राप्त होतं. कारण तिथे श्रद्धा येते, ते होणारच हा भाव येतो की होत आहे, या श्रद्धेतून तुम्ही करत आहात, तर त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. म्हणून हे सगळं शास्त्र व्यवस्थित समजून प्रार्थना कशी म्हणायची ते मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येक इच्छित परिस्थिती आपल्याला पाहिजे, कशी पाहिजे पहा, डोळ्यासमोर पाहायला लागा. स्वप्न म्हणून जागृती स्वप्न पहा. जो जागृती स्वप्न पाहतो त्याला सगळं काही प्राप्त होऊ शकतं आणि सर्वांना प्राप्त हो. या शास्त्राप्रमाणे या अनंत स्वरूपाला प्रार्थना आपण करून इथे थांबूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.